पहिल्या ग्रुपमध्ये लेफ्ट होगा, पहिल्या ग्रुपमध्ये लेफ्ट होगा, हा माझा नियम आहे. तुझ्या ग्रुपमध्ये आज चालतं एमआरच्या मॅनेजर ग्रुपमध्ये आज चालतं पहिले लेफ्ट होगा. म्हणजे आपल्या आता कसं करणार हे सगळं कोण काय कसं करणार सर लक्षात नाही त्या दिवस होण्याचं माहिती पाहिजे. म्हणून मी म्हटलं पहिला शब्द वापरला की सर तुम्ही एमआर मॅनेजर आमचं पद सोडलेलंच नाही. लक्षात घ्यायचं. आज तुमचं कुठला ओनर सर कुठल्या कंपनी ग्रुपमध्ये आहे का? तुम्ही पण मार्केट सगळं आपल्यालाच बघायचं. तेच तर सांगतो की हे स्टेप आपण घेत नाही सर. काही गोष्टी सर सोडून देणं शिकलं पाहिजे. मी माझ्या ऑफिस ग्रुप मध्ये सर आणि दुसरा शिकवतो तर मी पण तसंच असलं पाहिजे. ते सगळं तिथे मॅनेजर बघून घे. मला काय म्हणायचं आपलं पण कुठलं आहे वर्कआउट आहे किंवा धरून झालं उदाहरणार्थ आजचं माझं टास्क आहे दिवसभराचं हे माझं काम झालं पाहिजे. झालं का उशीर पण झालं सर. कसं झालं काय झालं एवढं बारकाईने बघायची आपली काय गरज आहे. आपल्या तेवढंच काम आहे का? कोणीचे कामं वेगळे आहेत तसं मान्य का? हे नाही काही गोष्टी थोडंसं बोलावं लागेल मला हार्ड पर्याय मी माझ्या आईकडून तर सोडू शकतो. सर आम्हाला चांगलं वाटलं तुम्ही मी ते नाही करू शकणार की हे आपण त्याच्यावर चर्चा करू. काही अडचण नाही हे बरोबर आहे ते बरोबर आहे असं नाही आपण तसं जाऊ चर्चा करू. आपण तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही आम्हाला गाईडलाईन आम्ही दिलं पाहिजे किंवा तुम्ही हे असं करा आहे ना. तर ते पूर्ण पॉईंट टू पॉईंट माझं दुसऱ्या निगेटिव्ह क्वेश्चन फक्त लिखाण करा. हो गेल्यानंतर लिखाण दोन्ही लोक आहे नाही बरोबर लिखाण करा. तुम्हाला जे वाटतं ना लिखाण करायचं तुम्ही सांगा आम्हाला नाही ते तुला जे वाटतं ते तुम्हाला काय पसंत आहे मला काय माहिती